नमस्कार मित्रांनो. आजचा विषय आपलं पंचायत राज सेवा प्रणालीमध्ये DA 55% वरून 58% फरक काढत असताना DA एरियर्स मधून NPS DA एरियर्स 10% रक्कम कपात कशी करावी. तर बऱ्याचदा काय होतं, DA एरियर्सची रक्कम देत असताना त्याच्यातून NPS 10% कपात होणं आवश्यक आहे, पण बऱ्याच कार्यालयाकडून ही कपात करताना दिसून येत नाही. याच्यामध्ये कर्मचाऱ्याचा तोटा असा आहे की कर्मचाऱ्याचा 10% जो कपात होणार आहे त्याच्या अगेन्स्ट शासनाचा 14% हिस्सा त्यांना मिळणार आहे. तर आपण DA मधून 10% जर कपात केली नाही तर ती 14% शासनाची कपात सुद्धा आपल्याला भेटणार नाही. याची कर्मचाऱ्यांनी काळजी घ्यावी. म्हणजे मागच्या वेळेस पण मी व्हिडिओ बनवून टाकला होता, पण एवढा परिणाम कर्मचाऱ्यावर झालेला नाही. तर DA फरक कसा काढायचा, तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिला की 2 टप्प्यामध्ये DA फरक काढायचा. पहिले 5 महिन्याचा आणि 3 महिन्याचा. हा तक्ता एकदाच तुम्ही तयार केला तरी चालेल, कारण की फक्त भविष्यामध्ये नवीन 3 महिन्याचं DA फरक देण्यासाठी शासन निर्णय आला तर त्याच्या पद्धतीनं याच्यामध्ये कॅल्क्युलेट केलेलं आहे, म्हणजे तुम्हाला वेगळं कॅल्क्युलेशन करायची गरज नाही. तर आपण पाहूया की NPS DA एरियर्स 10% कपात रक्कम कशी करावी. तर सर्वप्रथम लेवल 2 ला लॉग इन करायचंय, लेवल 1 ला सॉरी. तर ज्या पण विभागाची लेवल 2 असेल त्यांच्याकडून DA एरियर्सचा टॅब घेणं आवश्यक आहे. तो टॅब घेतल्यानंतर DA एरियर्सची रक्कम आपल्याला टाकता येईल. त्यानंतर लेवल 1 वाले आहेत तर त्यांनी पुढील पद्धतीनं काम करायचं आहे. तर लॉग इन केल्यानंतर सर्वप्रथम त्या कर्मचाऱ्याला किंवा इथं बल्कमध्ये हेडवाईज टॅब देणं आवश्यक आहे. तर त्याच्यामध्ये अलाउन्सेसमध्ये जायचं, अलाउन्सेसमध्ये DA एरियर्समध्ये हेड सिलेक्ट करायचं. हेडला तो टॅब देणं आवश्यक आहे. अशा पद्धतीने टॅब देऊन टाकायचा. हा झाला DA एरियर्सचा टॅब, अशा पद्धतीने द्यायचा आहे. त्याच्यानंतर दुसरा टॅब द्यायचा आहे कपातीचा. डिडक्शन मध्ये जायचं आहे, DCPS DA एरियर्स रिकव्हरी. तर हा पण टॅब आवश्यक आहे. हा टॅब देणं आहे. हे टॅब दिल्यानंतर तुम्हाला DA एरियर्सची रक्कम कर्मचाऱ्याच्या कॉलम मध्ये टाकणं आहे. इथं अलाउन्सेस मध्ये DA एरियर्स. तर अशा पद्धतीनं 5,985 रक्कम मी, जो की 5 महिन्याचा फरक आहे, जुलै ते ऑक्टोबर आणि फेब्रुवारी महिन्याचा 5,985. तर या पद्धतीने 5,985 फरक टाकून तुम्हाला सेव्ह करणं आहे. हे सेव्ह केल्यानंतर आता हे एकदम लक्षपूर्वक पाहायचं आहे सगळ्यांनी. वर्क लिस्ट मध्ये DCPS कॉन्ट्रीब्युशन, DCPS डिले DA एरियर्स. तर हे पेज येईल. या पेजमध्ये बिल ग्रुप आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. त्यानंतर महिना मार्च करायचं आहे, वर्ष 2025-26 राहील. पेमेंट टाईप DA एरियर्स टाकायचं आहे. DA एरियर्स टाकल्यानंतर गो करायचं आहे तुम्हाला. गो केल्यानंतर इथं कर्मचाऱ्याची लिस्ट तुम्हाला शो होईल. शो झाल्यानंतर इथं डेट टाकणं आहे. आपण इथं सुरुवातीचे 4 महिन्याचे टाकू, 1/7/2025 ते 31/10/2025. सेट DA एरियर्स डेटवर क्लिक करायचं आहे. हे क्लिक केल्यानंतर इथं डेटा ऑटोमॅटिक येऊन जाईल. DA एरियर्स येईल. बेसिक आणि DP मध्ये तुम्हाला काही भरायची आवश्यकता नाही. तर DA मध्ये तुम्हाला इथं रक्कम ही टाकणं आहे 5,985. 5,985 ही रक्कम टाकली तर कॉन्ट्रीब्युशन 599 इथं ऑटोमॅटिक येणार आहे. तर अशा पद्धतीनं तुम्हाला इथं हे सेव्ह करणं आहे. रेकॉर्ड सेव्ह झालेला आहे. सेव्ह झाल्यानंतर तुम्हाला पे बिल जनरेट मध्ये जायचंय. जनरेट केल्यानंतर हेड सिलेक्ट करायचंय, पे बिल जनरेट करायचंय. पे बिल जनरेट झाल्यानंतर पे बिल सेकंड लेवलला फॉरवर्ड करायचे. सेकंड लेवलला फॉरवर्ड केल्यानंतर सेकंड लेवलवाले तुम्हाला अप्रूव्ह देतील. सेकंड लेवलने अप्रूव्ह दिल्यानंतर परत तुम्हाला पेरोल जनरेशन व्ह्यू याच्यामध्ये जाणं आहे.
गेल्यानंतर चेकबॉक्सवरती क्लिक करायचं, जनरेट पे बिल करायचे. आता झालं तुमचं पे बिल जनरेट. आता पे बिल जनरेट केल्यानंतर बिलामध्ये ज्या तुम्हाला मी गोष्टी सांगितल्या ते पाहणं आहे. तर याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता कर्मचाऱ्याचं नाव दिसतंय, त्याच्यामध्ये बाकी भत्ते वगैरे पण दिसतंय आणि याच्यामध्ये DCPS DA रक्कम 599 इथं दिसत आहे आणि आपली रेग्युलर DCPS 6304 प्लस 599 प्लस याच्यामध्ये शासनाचा हिस्सा आणि आपला हिस्सा इथं दोन्हीकडे तुम्ही व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. 9665 इथं दिसत आहे, इथं पण 9665. त्याच्यानंतर 6304 प्लस 599 म्हणजे कर्मचाऱ्याचा 10% आणि शासनाचा 14% हिस्सा. या पद्धतीनं पे बिल जनरेट करायचे तुम्हाला आणि अशा पद्धतीनं डिडक्शन करायचं आहे. तर यामध्ये लक्षपूर्वक काळजीपूर्वक सर्वांनी ही अमाऊंट DA फरकाची तुम्हाला टाकणं आवश्यक आहे, कारण की तुम्ही जर ही अमाऊंट टाकली नाही तर शासनाकडून तुम्हाला पैसे ते तुमच्या NPS खात्यामध्ये वर्ग होणार नाही. याची सगळ्यांनी काळजी घ्यायची. कुणाला काही शंका डाऊट वगैरे जर असेल तर तुम्ही मला यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क करू शकता. धन्यवाद.